नमस्कार. आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भूतानी पदाबरोबर सर्व या शब्दाचा प्रयोग झाल्यामुळे असा भ्रम होईल की सर्व प्राणी द्वंद्व मोहाने मोहित होत आहेत व त्यांच्यापासून कोणीही वाचला नाही. हा भ्रम निवारण करण्यासाठी भगवंत म्हणतात, श्लोक 28, एषान्त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. श्लोकाचा अर्थ, परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. द्वंद्व मोहाने मोहित झालेली माणसे तर भजन करत नाहीत आणि जे द्वंद्व मोहरहित आहेत ते भजन करत असतात. तर भजन न करणाऱ्यापेक्षा भजन करणाऱ्यांची विलक्षणता दाखविण्यासाठी येथे तू पद आले आहे. ज्या माणसांनी आपल्याला तर भगवत प्राप्तीच करावयाची आहे या उद्देशाला ओळखले आहे, अर्थात ज्यांना ह्या उद्देशाची आठवण झाली आहे की हे मनुष्य शरीर भोग भोगण्यासाठी नव्हे तर भगवंताच्या कृपेने त्यांच्या प्राप्तीसाठीच मिळाले आहे, असा ज्यांचा दृढनिश्चय झाला आहे ती माणसेच पुण्यकर्मा आहेत. तात्पर्य, आपल्या स्वतःच्या एका निश्चयाने जी शुद्धी होते, पवित्रता येते, ती यज्ञ, दान, तप इत्यादी क्रियेने येत नाही. कारण आपल्याला तर एका भगवंताकडेच वाटचाल करावयाची आहे हा निश्चय स्वमध्ये होत असतो आणि यज्ञ, दान इत्यादी क्रिया बाहेरून होत असतात. अंतगतम पापम म्हणण्याचा भाव हा आहे की जेव्हा हा निश्चय झाला की मला तर केवळ भगवंताकडेच वाटचाल करावयाची आहे, तर या निश्चयाने भगवंताची सन्मुखता झाल्यामुळे विमुखता समाप्त झाली, ज्यामुळे पापाचे मूळ नष्ट झाले. कारण भगवंतांची विमुखताच पापाला प्रमुख कारण आहे. संतांनी म्हटले आहे की दीडच पाप आहे आणि पुण्यही दीडच आहे. भगवंताशी विन्मुख होणे पूर्ण पाप आहे आणि दुर्गुण दुराचारामध्ये प्रवृत्त होणे अर्धे पाप आहे. तसेच भगवंतांच्या सन्मुख होणे पूर्ण पुण्य आहे आणि सद्गुण सदाचाराचे आचरण करणे अर्धे पुण्य आहे. तात्पर्य, जेव्हा मनुष्य भगवंताला संपूर्णपणे शरण येतो तेव्हा त्याची पापे समाप्त होतात. दुसरा भाव असा आहे की ज्यांचा उद्देश केवळ परमात्मा आहे ते पुण्यकर्मा आहेत. कारण भगवंताचा उद्देश असल्याने सर्व पाप नष्ट होते. भगवंताचा उद्देश असल्यावर जुन्या एखाद्या संस्काराने पाप जरी घडले तरी ते राहणार नाही. कारण अंतःकरणात विद्यमान असलेले भगवान त्या पापाला नष्ट करून टाकतात. तिसरा भाव हा आहे की मनुष्याने अंतःकरणपूर्वक हा दृढनिश्चय करावा की आता मी यापुढे कधीही पाप करणार नाही, तर त्याचे पाप राहत नाही. रागद्वेषापासून उत्पन्न होणाऱ्या सुख-दुःख व हर्षशोक इत्यादी द्वंद्वांच्या समुदायरूपी मोहापासून सर्वथा रहित होणे म्हणजे सांसारिक सुख-दुःखांशी संयोग वियोग झाल्यावरही कधीही कोणत्याही अवस्थेत चित्तामध्ये
कोणत्याही प्रकारचा विकार न होणे म्हणजे द्वंद्व मोहापासून मुक्त होणे होय. दृढव्रता याचे तात्पर्य असे की जे मोठ्यात मोठी प्रलोभने व विघ्नबाधा आल्यावरही कशाचीही काहीही पर्वा न करता त्यांना भजनाच्या जोरावर तुडवून टाकीत आपले श्रद्धा भक्तिमय विचार व नियम यांच्यावर अत्यंत ठामपणे उभे असतात, जे जराही विचलित होत नाही, त्या दृढनिश्चयी भक्तांना दृढव्रता असे म्हणतात. भगवंताला सर्व प्रकारे भजणे म्हणजे असे की भगवंतालाच सर्वव्यापी, सर्वाधार, सर्वशक्तिमान, सर्वांचा आत्मा आणि परमपुरुषोत्तम असे समजून आपल्या बाहेरील व आतील सर्व करणे म्हणजे मन, बुद्धी व इंद्रिये यांना श्रद्धा भक्तिपूर्वक त्यांच्या सेवेला लावणे म्हणजे बुद्धीने त्यांच्या तत्वाचा निश्चय, मनाने त्यांचे गुण, प्रभाव, स्वरूप व लीला रहस्य यांचे चिंतन, वाणीने त्यांचे नाम व गुण यांचे कीर्तन, शिराने त्यांना नमस्कार, हातांनी त्यांची पूजा व दीनदुःखी इत्यादींच्या रूपात त्यांची सेवा, नेत्रांनी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन, चरणांनी त्यांचे मंदिर व तीर्थादी यांकडे गमन, तसेच आपल्या सर्व वस्तू निशेषपणे फक्त त्यांनाच अर्पण करून सर्व प्रकारे त्यांचे होऊन राहणे म्हणजेच सर्व प्रकारे त्यांना भजणे होय. अशा प्रकारे आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.